तुमचं काय मत याच्यामध्ये? टाका नाही पाहिजे ना, ऑन करा नाही. हे काय करकट टाकलं म्हणजे या गाडीमध्ये मित्राची गाडी मी घेणार होतो, माझा पाय पडला त्याच्यावर, मला पाय धुवून यावं लागलं. शिकलेले सवरलेले चांगले, मूर्ख लोक असे. हा बरोबर आहे तुमचं. बिमार वगैरे पडणं आपणच पडणार आहे ना. किती तापी वाढल्या डेंगू ताप. नाही याच्यामुळे मच्छर इतर बिमाऱ्या होतात. आणि हे आहे आमच्या बिल्डिंगची कमान. इथे लोकांनी मुतारी करून टाकली आहे, मुतारी. त्याचा स्मेल आम्हाला बिल्डिंगमध्ये राहायला येतो. आणि तेव्हा शाळा आहे, ते शाळा पण आहे. रुमाल तोंडाला रुमाल लावून येतात. हे बघा, हे चेंबर आहे, चेंबर जाम केलेले कचरा टाकलेला. लोकांची लाईटच नाही चांगल्या नगरमध्ये, रस्त्यावर कचरा टाकलेला जाम झालेलं आहे. जेव्हा पुढं पाऊस पडेल पूर्ण तेव्हा जाम होऊन हे आमच्याच पार्किंगमध्ये येणार आहे. कचऱ्यामुळे नालीचं हे पॅक झालेले आहे. नाली तर गेली. 3-3.5 फीटचा कचऱ्याचा ढग ठरलेला आहे. आम्हाला 6 महिन्याला आमच्या नसताना पण, कारण आम्हाला त्रास होतो. सगळं दाखवून बघू मोबाईल मी घेतो. तू येऊ नको, येतं खूप घाण आहे रे. मूर्ख लोक नुसते. हे बघा, चेंबर, ते चेंबर आहे. चेंबर जाम झालेला आहे कचऱ्यामुळे. कोण जिम्मेदार याला? प्रशासन जिम्मेदार, लोक जिम्मेदार. एक तर प्रशासन काय करणार? खूप जणांचं म्हणणं असते कचऱ्याची गाडी येत नाही तर प्रशासनला बोला ना. बघा आता असे इथं प्रकार आहेत. या व्हिडिओमध्ये मी उल्लेख पण करू शकत नाही आहे. घे बरं. जे अपार्टमेंट आहेत दाखव, सगळं दाखव. या सगळ्या रहिवासी हळूच येतात आणि इथं कचरा टाकतात. त्यांना म्हणलं तर राग येतो. आम्हाला पण 15 वर्षापासून परेशानी आहे. आणि ऐकायला दवाखाना आहे, मेडिकल आहे. आणि या बिल्डिंगमध्ये शाळा आहे लहान लेकरांची. पॅरेंट्सला पण बोललेलं आहे की त्यांनी तोंडाला रुमाल बांधून लेकरांना सोडलेला आहे. मी पण दाखव काय हालत केली. हे काय बाहेरचे लोक नाही आहेत, त्याच परांदे नगर परिसरामधील आणि आजूबाजूचे जे लोक आहेत तेच टाकतात. सांगितलं तर राग येतो. चालते, धन्यवाद. हा रोड आहे काबरा नगर ते विशाल नगर. आपला काबरा नगर ते विशाल नगर, एकता नगरकडे पुढे जातो. मी आहे स्वप्नील सूर्यवंशी. आणि हा रोड हा आहे विशाल नगरची पाटी. आणि हा सुमन हाईट्स फेस 1ची अपार्टमेंट आहे. आणि आमच्या शेजारी जागेवर बघा किती लोक येऊन कचरा टाकतात. इवन आमच्या पार्किंगमध्ये पण कचरा पडलेला आहे. आणि हे लोक फरांदे नगरमधील आणि इतर आजूबाजूच्या परिसरातील हे सगळे दिसत आहेत अपार्टमेंट. ज्या अपार्टमेंटमधील लोक आहेत कचरा टाकतात, यांना सांगितलं तर राग येतो. आता बघा काय हालत झालेली. याचा इतका त्रास होतो आम्हाला. हे बघा हे काय टाकलंय. हे बघा इवन रस्त्यावर पण कचरा टाकलेला आहे. नवीन रोड झाला, इतके वर्ष वाट पाहिली या रस्त्याची, पण आता होतोय ते बघा. हे अशा मूर्ख लोकांची लायकी आहे का? हे बघा
3 ते 4 फीटाचा ढीग आहे कचऱ्याचा जमिनीपासून. आणि हे सुमन हाईट फेस 1 बिल्डिंग. इथे एक शाळा आहे, लहान लेकरांची प्री प्रायमरी शाळा आहे. हा कचरा टाकलाय कोणत्या लोकांनी माहिती आहे का? हे बघा, हे परवा नव्हता, हे कालच टाकलेला आहे. परांदीनगरमधील काही लोक आणि आजूबाजूच्या जे परिसरामधील लोक आहेत हे त्यांचं काम आहे. अशा मूर्ख लोकांना सांगून पण अक्कल येत नाही. हळूच सकाळी उठून 4 ते 5 वाजता, रात्री 9-10ला हे बघा, हे पोळ्या, प्रत्येक प्रकारचा कचरा मिळेल तुम्हाला इथे. उकंडा बनवून ठेवला आहे एवढ्या चांगल्या एरियाला. अशा लोकांना ना झोपडपट्टीमध्ये राहायचं सवय वाटतं. शिकून सवरून पण आखला नाहीत या लोकांना. खूप दिवसापासून व्हिडिओ बनवायचं म्हणत होतो, पण वेळ नव्हता मला. पण आज इतका घाणवास होतोय पावसामुळे, कचरा एकदम सडतोय. आणि या भिंतीला तर मुतारेच केली आहे लोकांनी इथल्या. ही जे भाजी विक्रेते आहेत, हे बाकीचे लोक आहेत, हे पण इथे कचरा टाकतात. आणि इथे चेंबर आहे, चेंबर पण जाम झालेलं आहे लोकांच्या मूर्खपणामुळं. हे बघा एकदा, इथे थांबू पण शकत नाही असा स्मेल होतोय. आणि हे इथं बघा रहिवासी बिल्डिंग. तीन ते 4 फीटापर्यंत तर थर जमलाय कचऱ्यांचा. ही नेहमी आम्हाला जाळावं लागतं, आम्हाला त्रास होतो. हे बघा, झोपडपट्टी माइंडसेटचे लोक आहेत तिथं, मूर्ख लोक. आणि समोर बघा देशमुख मेडिकल आहे आणि बाजूला हॉस्पिटल आहे. हे जे सगळे अपार्टमेंटमधील लोक आहेत, या दोन्ही अपार्टमेंटमधील लोक आणि हे आम्हाला, इथं मी राहतो, सगळ्यांना नेहमी त्रास होतो. लोकांना सांगितलं तर लोकांची उत्तरं असतात की आम्ही तुमच्या जागेवर थोडी टाकायलो. पण अशा मूर्खांना कळायला पाहिजे, याचा त्रास आजूबाजूच्या सगळ्याच्या परिसरांना होतो.